आपल्या ब्लॉग मध्ये आपण एकदम प्रॉपर सांगणार फर्निचर आपण केवढ्याला घेतोय, काय प्राइस आहे, असं वाढून चढून मला विषय नाही सांगणार आपण या ब्लॉग मध्ये. तरी पण मी तुम्हाला सगळं दाखवतो की काय काय गोष्टी इकडे आहेत आणि काय काय आम्हाला आवडतात आणि काय काय आम्ही घेणार आहेत, सगळं बघा. तर गाईज अक्षय दादा त्या सोफ्यावर बसून विचार करतोय की हा घ्यायचा की नाही. कन्फ्युजन खूप जास्त कन्फ्युजन आहे, कारण की हा शॅमने फायनल केलाय. मी एक तर हा सेम असा घेऊ शकतो किंवा मग दुसरा घेऊ शकतो. एक तर मला तो आवडलाय, तो मला चल दाखव. आणखी मम्मी तुला कुठला आवडला? उद्या अक्षय दादा व्हेज खाणार आहे. नो, उद्या मी कोंबडी खाणार आहे. मी आता माझा आज वनवास झाला डायरेक्ट. आज मी दिवसभर मी आज काही खाल्लं नाहीये नॉन व्हेज. उद्या मी खाणार नॉन व्हेज चिकन. आजचा वनवास मला खूप घडलाय. आज मी तो पनीर खाऊ शकतो काकू. गेमचं नाव आहे रॉंग आन्सर ओनली. गर्लफ्रेंडचं नाव काय? माझ्या गर्लफ्रेंडचं नाव आहे करिश्मा कपूर. तुझ्या पप्पाचं नाव काय? माझ्या पप्पाचं नाव आहे पप्पाचं नाव काय सांगा. पप्पाचं नाव काय चुकीच नाव सांगा लागेल पप्पाचं. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. कशा सगळे भारीच असणार. तर गाईज आय नो आजकाल आपले ब्लॉग्स खूप जास्त इंटरेस्टिंग बनतात, त्यामुळे मी सकाळी ब्लॉग चालू केला आहे. आणि आता माझा आवाज कसा येतो माहीत नाही. आता आम्ही जातो मुंबईला, कारण की घराचं फर्निचरचं आपल्याला मॉड्युलर किचन बघायचं आहे, सोफाच बघायचे आणि बापरे गाड्या. माझ्यासोबत आज मम्मी आहे, युवी आहे आणि छाया मॅडम आहेत. सो आम्ही चौघजण चाललो आहे आणि खूप जास्त मजा येणार. तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा. खूप आवाज येतो गाड्यांचा. स्टार्ट टू एंड तुम्ही स्किप न करता बघा. आणि या ब्लॉगमध्ये म्हणजे इथून पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन सांगणार आहे की फर्निचर आपल्या कितीमध्ये पडते, सोफा कितीमध्ये पडते, मॉड्युलर किचन कितीमध्ये पडते. लोकं एक्झॅक्ट प्राईस वगैरे सगळे काही सांगत नाही. मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे की आपल्याला कोणती गोष्ट कितीमध्ये पडते आणि मजा येणार आजच्या ब्लॉगमध्ये. आणि येस, मम्मीला सोबत घेऊन जायचं कारण पण असं आहे की मम्मीला मी आजकाल कुठे एकटं सोडत नाही आणि त्यामुळेच मी मम्मीला सोबत घेऊन जातो आहे. आणि मी ब्रॉडकास्टच्या ग्रुपवरती क्वेश्चन विचारला होता की तुमचे जे क्वेश्चन्स असतील ते तुम्ही मला इकडे विचारा. मी सगळ्यांचे आन्सर नेक्स्ट ब्लॉगमध्ये करेल. सो या ब्लॉगमध्ये मी तुमच्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर पण करणार आहे तुमच्या प्रोफाईलच्या स्क्रीनशॉटसोबत. सो मजा येईल. चलो ये देखो, मम्मी है साथ में. बाप यू क्या खा रही? मेथीचा लाडू. आणि छाया मॅडम सोबत आहेत. छाया मॅडमचा फेस रिव्हील ते करते आज. छाया मॅडमचा फेस रिव्हील नाही होते आणखीन. ठीक आहे, तो आज जर आपण सस्पेन्स ठेवू, नंतर फेस रिव्हील करू. काय युवी दे ना, युवी एखाद्या मेथीस लाडू. आणि आज युवीने आम्ही खूप डेंजर गेम खेळणार गाडीमध्ये, जो आपण काल रात्र खेळलो होतो युवी. तो वाला गेम खेळायचा आपल्याला. ठीक आहे, आता जरा मेथीचा लाडू खेळू. मेथीचा लाडू खाऊ, खेळू नाही खाऊ. चला लेट्स गो. मम्मी घाल ना, बाहेर वाटतं. कान दुखायला लागली त्याने. घालून दाखव. येस, जबरदस्त. मम्मी तुझं फर्स्ट टाइम आहे का मुंबई? एकदा तू लहानपणी गेली होती ना? नाही, एकदा पण नाही गेली. मम्मीचं फर्स्ट टाइम मुंबई गाईस. फर्स्ट टाइम मम्मी मुंबई बघणार. आणि युवी तुझं किती टाइम आहे? 100 टाइम. युवीने 100 टाइम बघितलं असं मुंबई. मम्मी फर्स्ट टाइम मुंबई बघते. मम्मीचं खूप दिवसापासून होतं की मला मुंबईला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा एखाद्या वेळेस मला पण घेऊन जा, मला बघायचं. फायनली मम्मीचे मुंबई बघणं होते, पण फक्त असं बाहेरूनच बघता येईल, कारण की आम्ही आता फर्निचर, सोफा, मॉड्युलर किचन हे सगळं बघायला चाललं. त्यामुळे असं मुंबई बघणं नाही होणार, बाकीच्या गोष्टी बघणं होतील. आणि मुंबई असं जेवढं दिसेल तेवढं दिसेल. हे मम्मी चला युजी गेम स्टार्ट करायचा का? मग कधी करणार? आम्ही असा गेम खेळणार आहे. काय कसं गेम युवी तू सांग. चुकीचे आन्सर द्यायचे. रॉंग आन्सर ओनली. गेमचं नाव आहे रॉंग आन्सर ओनली. सो लेट स्टार्ट. युवी पहिले मला क्वेश्चन विचारल, मी आन्सर करत. तुझं नाव काय? माझं नाव शाहरुख. तुझ्या मम्मीचं नाव काय? माझं मम्मीचं नाव ऐश्वर्या. तू कुठे आहे? मी आता चंद्रावर आहे. तुला काय करायला आवडतं? मला उडायला आवडतं. तू सध्या काय करतोय? मी सध्या झोपलोय. तुझ्या गर्लफ्रेंडचं नाव काय? माझ्या गर्लफ्रेंडचं नाव आहे करिश्मा कपूर. तुझं नाव? माझं नाव आहे सलमान खान. तू कशाचं होणार आहे? मी समृद्धी महामार्गाचा ओनर आहे. या ही कोणती गाडी आहे? ही आहे फरारी. तू सध्या काय घातलंय?
मी सध्या हे धोतर घातले. तू कोणत्या स्टँडर्ड मध्ये? मी आता फर्स्ट मध्ये, ज्युनियर KG फर्स्ट. सखी सगळं तुझं काय लागतं? सखी सकाळी पप्पा लागतात. तुझ्या पप्पाचं नाव काय? माझ्या पप्पाचं नाव आहे पप्पाचं नाव काय सांगू आता? पप्पाचं नाव काय चुकीचं नाव सांगायला लागेल पप्पाचं. पप्पाचं नाव आहे कमलाबाई. अरे बापरे. माझं नाव काय? तुझं नाव आहे अब्दुल. यार करीना कपूर असं काहीतरी एक्सपेक्ट केलं पण ठीक आहे. मी हारलो नाही, आणखी लंबा चाललोय मी. चल मी जिंकलो आता, तुझी बारी. ठीक आहे. ठीक आहे, चल यू लेट्स स्टार्ट. छाया पाटील तुझी आई लागते का? नाही. तुझ्या आईचं नाव काय? ऐश्वर्या राय. पप्पाचं? शाहरुख खान. अनिल साडे पाटील कोण आहे? लेट घे, वेळ घेते तू खूप. ऍक्टर. छाया साडे पाटील कोण आहे? डान्सर. अरे एवढा वेळ. भावाचं नाव काय? टायगर श्रॉफ. सम्राट साडे पाटील कोण आहे मग? एवढा वेळ घेतला तर आउट आहे. हा ठीक आहे. डान्सर. काय डान्सर? काय ऍक्टर डान्सर कशामध्ये बसली तू आता? मी फरारी. अरे तू खूपच वेळ घेते. अरे तू हारली ऑलरेडी. तू हुशार आहे का? नाही. तू डोळे का? हो. होय म्हणजे मी नाही आहे ना. होय म्हणजे मी नाही आहे. अच्छा, तू पागल आहे का? नाही. नाही नाही बोलली, उलट बोलली म्हणजे आहे. अरे चल चल ना, फक्त रॉंग क्वेश्चन. चुकीची उत्तर द्यायचे फक्त. अरे चुकीची दे फक्त उत्तर. चुकीची उत्तर दे ना. अरे चुकीची उत्तर दे. मी जे बोलत आहे चुकीची उत्तर द्यायचे. जमत ट्राय कर. अरे ट्राय कर. राव. अरे कर राव ट्राय. अरे खेळ राव. मी तर माझं झालं आता. दोघं आम्ही आता प्रो झालो रे जरा खेळायला, म्हणून आता हारत नाही. आम्ही कालच खेळलो गेम, म्हणून आम्ही हारत नाहीये. छाया मॅडम नसतं खेळत. तू खेळल्यावर छाया मॅडम खेळ. नाही ना, मला जमत मला नाही जमत. मी आणखी शिकते तुमचं काय चालू. त्यामुळेच म्हणतोय नाही नको आता पाहू. त्याच्यामुळे ब्लॉग बनत नाहीत गाईस. युवी सारखे कॅरेक्टर मला पकडून लागतील ब्लॉग मध्ये. युवी आणि सई सारखेच कॅरेक्टर लागतात ब्लॉग मध्ये बोलायला, नाही तर ब्लॉगच बनत नाहीत माझे. सो गाईज मुंबईमध्ये पोहोचलोय. मम्मी पाणी बघते. समुद्र शोधते मम्मी. आणि आता आम्हाला खूप डेंजर भूक लागली. युवीला मला खूप डेंजर. तर पहिले आम्ही काहीतरी ट्राय करतो, काहीतरी पहिले खाता येईल असं, आणि मग नंतर आपण मस्त फर्निचर बघू. किती आहेत त्यांना खायला टाक. बापरे. काय कबूतर आहेत काय? आयुष्यपत सगळे कबूतर इकडे रे. कबूतर आहेत का पारवी आहेत का? कबूतरच आहेत. बघा फर्निचरचं इकडे. क्या बात आहे. आपल्या ब्लॉग मध्ये आपण एकदम प्रॉपर सांगणार फर्निचर आपण केवढ्याला घेतोय, काय प्राइस आहे, असं वाढून चढून मला विषय सांगणार आपण या ब्लॉग मध्ये. समोरून दिसतंय. काय म्हटली मी? तुम्ही दोघं फोकस करा सोफ्यावर आणि मी आणि काकू फोकस करतो झोक्यावर. आणि मी फोकस करतो येईल त्याच्या ठोक्यावर. तर गाईज आता असा सीन झालेला आहे की आम्ही मुंबईला पोहोचलोय, पण आज ज्या मार्केटला आम्हाला फर्निचर बघायचं होतं हे सगळं, तर आज मार्केट बंद आहे फर्निचरचं, आणि आम्हाला ते कळलंच नाही. तर मार्केटमध्ये आज काही दुकान चालू तिथे, पण मोस्ट ऑफ द सगळं मार्केट बंद आहे फर्निचरचं. तर आम्ही ठरवलं की ठीक आहे, आजच्या दिवस आम्ही स्टे करणार, उद्या आणखीन बघणार. आज जेवढं बघता येईल तेवढं बघू, जे जे चालू आहेत चुकून, आणि बाकीचे आम्ही उद्या बघणार. आणि ही दुसरी गोष्ट, आम्हाला खूप जास्त भूक लागली होती म्हणून आम्ही एका ठिकाणी अर्जंटमध्ये गाडी थांबवली आणि काहीतरी खाल्लं. पण एवढं घाण एक्सपिरियन्स आला, एवढं घाण जेवण होतं, खूपच डेंजर, कोणालाच आवडलं नाही. बघ मम्मीचं तोंडाची मग खराब आहे. चला आता मी थोडंसं फर्निचर बघतो इकडे, आणि जरा डेकोरेटिव्हची पण काय बोलतात त्याला, होम डेकोर पण इकडे खूप भारी भारी आहे. तर आज तर बंद आहे, तरी पण मी तुम्हाला सगळं दाखवतो की काय काय गोष्टी इकडे आहेत आणि काय काय आम्हाला आवडतात आणि काय काय आम्ही घेणार आहेत. सगळं बघा. कोणते झोके घेणार आहे? कोणते झोके? एकच झोका घेणार ना आपण. मी चलो गाईज, मजा आहे का. तर गाईज परमिशन घेऊन ब्लॉग करतोय माहिती आहे. आम्ही 2-3 बघितले इकडे परमिशन दे ब्लॉगिंगला, म्हणून म्हटलं की नको, कसं नको व्हायला. पण ठीक आहे चला.
नाही पाहिलेलं ना, मी तो गोल पाहिला. खरंच सेम आहे, मी तुला म्हणणार होती. तुमच्यासारखं आहे हा. पण याच्यात- फक्त त्याच्यावरती हे आहे. मी त्यांच्याकडचा गोल पाहिलेला आहे. हो हा पहिले होता हो, बाजूला येत होता. हा टिपल बघून कम्फर्ट येतं आपल्याला नाही. कुठला आवडला बस? मला हे कॉम्बिनेशन खूप आवडलं. कुठलं वालं? माउंटेन ब्लॅक हम्म. खूप भारी वाटतंय. मला पण जे आवडलं त्याच्यामध्ये कम्फर्ट नाही आहे, लुक वाईज खूप भारी आहे. आणि जे आवडत नाही त्यात कम्फर्ट खूप भारी आहे, लुक वाईज बरोबर नाही आहेत. मला एक वाटायचं की पैशाचे आउट. कम्फर्टेबल आहे युवी. आपके पास वो स्विंग्स है नेट वाले? ते पुढे बघावं लागलं आहे ते. डायनिंग ॲक्च्युली आता आवडला कुठला माहिती आहे का? मला दाखवतो तुम्हाला मला कुठला आवडला. मला पण आवडलं युवी हा, पण यात कम्फर्ट कमी आहे जरा. नाही. काय आहे? आहे म्हणजे इथे बसून बघ. पाठीमागे म्हणजे आहे. अरे यार इथे ना ते मान ठेवायला पण थोडंसं पाहिजे. याला आहे मांडीला. याला त्याला आहे, याला जरा नाही आहे. मी कसं दिसतो? चांगलं दिसतं का ब्लॉगमध्ये? बघ जसं तू आहे तसंच दिसते. म्हणजे भारी दिसतोय ना. नाही. थँक्स. काय विषय नाही. बघायचं मला हा आवडला आहे, पण कम्फर्टचा जरा विषय. मला तो पण आवडला आहे जिकडे छाया मॅम बसला आहे, पण तिकडे जरा कम्फर्टचा थोडासा विषय आहे. अच्छा हे रोटेट होतं आहे का? सिरियसली खूप छान तू बसतोय. हाँ ये कितने का है? 62 फाइनल 62,000. ओके तो ये दो आएगी इसमें और वो एक आएगा. अच्छा ये एक ही आएगा? 3 सीटर है. 3 सीटर और 2 सीटर नहीं इसमें? 2 सीटर ये. अच्छा 3 और 1 है. ओके 4 सीटर. ओके कितना? 52,000. 52,000 में आ रहा है गाइस. और ये वाला हा पण छान आहे. ये कितने में? 58,000. मला तो खूप आवडलाय. कुठला वाला? तो कोपऱ्यातला. तो मला पण आवडलाय. छान वाटेल तो ॲक्च्युली. बस बघूयात आणखी. मम्मी तुला कुठला आवडला? तोच ना? हा तो सगळ्यालाच आवडलाय. पण तो असा इथं नाही. कम्फर्ट. पाणी दिलंच नाही ना? पाणी दिलं नसतं. पाणी बा हा छान आहे. तो पलीकडचा पण मेंटेनचा खूपच विषय गाईज. यू कॅन सी. त्याच्यावर कलर देत असते ना ते. पण ते ओशीसचा ग्रीन कलर पण वॉलला करून व्हाईट आता मला जो सगळ्यात जास्त सोफा आवडला ना त्याचा मेंटेनचा विषय होता. युवीचा त्याच्यावरती पाय उमटलाय डायरेक्ट अख्खा पाय उमटला युवी त्याच्यावरती. पण घरात लोक शूज काढूनच येतील ना. सो गाईज अशा प्रकारे आम्ही सोफा बघितले खूप सारे आणि बऱ्याच ठिकाणी ब्लॉग घेता आला नाही मला, बट ठीक आहे. 2 आम्ही त्यातले तर थोडेसे फायनल नाही गेलेत, बट 2 जरा त्यातले त्यात आवडलेत. उद्या आम्ही आणखीन मार्केट फिरू तेव्हा कळेल की नेमकं कुठला घ्यायचा. आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय आपण? प्रॉफिट कुठे? प्रॉफिट मार्केटला चाललोय. कशासाठी चाललोय? येस डेकोरेशन्स जे काही सामान असेल ते आम्हाला तिकडे बघायचं, म्हणजे आयडिया येईल की घर कसं सजवता येईल आम्हाला. त्यानुसार मग आम्ही इंटेरियर वगैरे करणार. सो आम्ही पहिले इंटेरियर करणार, नंतर सामान घ्यायला. असं नाही, आमचा विषय थोडासा वेगळा आहे. आम्ही पहिले सामान बघणार आणि त्या हिशोबाने इंटेरियर करणार असं आहे. आणि आणखीन आम्हाला आमचा नेल आर्टचा कोर्स येणार आहे. कधी करतो आपण नेल आर्टचा कोर्स? 16ला नेल आर्टचा कोर्स आहे आपला. तर त्यासाठी काही सामान आम्हाला घ्यायचं होतं, नेल पेंट्स वगैरे आणखीन जे काही सामान असेल ते. सो ते पण घ्यायला आम्हाला तिकडे जायचं. तर आम्ही आता वेळ भेटलाय, आजचा दिवस भेटलाय, तर आम्ही बाकीचे कामं पण संपून घेतो, म्हणजे उद्या आम्हाला कम्प्लीट फर्निचर आणि सोफा वगैरे देता येईल. सो चलो गाईज लेट्स गो. मम्मीला पण मुंबई दाखवूयात आणि वेळ भेटला तर थोडा आम्ही बीचला पण जाऊ जाता आलं तर. नाही तर मग आम्ही बिल्डिंग्स बघू फक्त इकडे. त्याच बघणं चालू आहे. मुंबईमध्ये तेच आहे, दुसरं काही नाही. आता मला झोप येते खूप जास्त, कारण की मी आज 4 वाजता उठलोय सकाळी. सगळ्यांची झोप झाली मस्त गाडीमध्ये, मी एकटा जागा आहे. आता थोड्या वेळाने झोपली थोडीशी. नाही हो अशी पडली होती ना, अशी थोडी रिलॅक्स. काहीच नाही का? नाही. ओके गाईस. तो आत्ता जस्ट डिस्कशन मध्ये आम्ही हे ठरवलं की आपल्या ब्लॉग मधले जे जे कॅरेक्टर असतील त्या कॅरेक्टर्सला आपण नाव देणार आहे. तर हे कॅरेक्टरचं नाव आहे चुलबुली छकुली. लगेच असं छकुलीचं तोंड समोर आलं का लगेच वाटेल मे हू चुलबुली छकुली असं यायला पाहिजे. जसं काय इंट्रो तुझा इंट्रो असेल मे हू चुलबुली छकुली, मग तुझ्या
पुढे डायलॉग चालू होतील. तसं साईचं काय, शरारती साई. माझं काय ठेवायचं गाईज, हँडसम हक. कमेंट करून सांगा, बरोबर आहे ना? मग काय, टाइम आउट. ओके गाईज, डन. हँडसम हक डन झालं. चलो लेट्स गो. चतुर चाणक्य. मी पण तेच म्हणणार. गाइस ये देखो. कॉन्शियस होऊन जातं ते लगेच. सम्राट आता मुंबईला असतो, तो पण आम्हाला भेटायला आलाय. आणि थोड्या वेळ आता सम्राटनी गाडी चालवली, कारण की मी नेक्स्ट लेवल थकलो होतो. तर मी थोडं झोपून आता आम्ही आलो इकडे फालुदा प्यायला. थोडंसं खातो आणि परत आता कुठे आलं पण व्हीटी CSMT तिथे आता थोडंसं फिरतो, झोपतो. उद्या सकाळी फर्निचर. ब्लॉग मध्ये घे. मारायचं जोरात मारायचं भावा. सर ऊपर से गैंग क्या सर. चलो सर. सगळ्या का नाम भरलो रे. ऐसा चीजों के लिए. अच्छा वो कट कर. हाँ स्टार्ट. सर ऊपर मेरा दुकान है सर. चलिए सर, अच्छे कपड़े मिलेंगे सर. एक ट्राई करोगे 100 ले लोगे आता सर. प्रॉफिट मार्केटमध्ये आम्हाला खूप लोकांनी असं लिटरली एवढं परेशान केलं, त्यामध्ये युवीला थोडीशी त्याचं हवा लागली म्हणून युवी अशी वागतीये. सर आगे चलिए सर. आप एक लोगे ना तो 100 ले लोगे. सो मरीन ड्राईव्हला आणलंय मम्मीला, कारण की दाखवायला काही ऑप्शनच नाहीये. तर मम्मीला जरा इकडे मरीन ड्राईव्ह फिरवतो थोडंसं, अरे थोडं मुंबईला आल्यासारखं वाटेल. हे बघा लाटा. एक खालीच बीच आहे. काहीच दिसत नाही आता रात्रीचं. हा हळू हात दे. बसा. इथे ना दिवसा खूप भारी व्ह्यू आहे, तर रात्री काही कळत पण नाहीये. इकडे कळतंय बघ. फर्स्ट टाइम बघते मम्मी तू समुद्र? समुद्रच फर्स्ट टाइम बघते ना? आई शपथ. तरी तू दिसत नाही आता रात्रीचा. सिरियसली पण छान व्ह्यू आहे ना. सगळीकडे लाईट्स आहे, इकडे लाटा. पण लाटा खूप फास्ट. व्ह्यू सकाळी खूप भारी आला असतं मम्मी, माहिती का? सकाळी खूप भारी व्ह्यू असतो. हा थोडंसं आपण लवकर आलो असतं ना, मस्त वाटलं असतं. लाटा दिसतात बघ. आता फक्त एवढी लाट दिसते. पण लाटा खूप डेंजर आहे बघ ना तू. किती जोरात आहे. पाणी नाही कळलं तर सरळ जाईल चालत. नाही हे काय इकडे आहे ना खाली. सांगते कधी इकडे लाटा येतात नाही इथपर्यंत. हा ओके आले. सुनामी. कसं वाटतं आई? मस्त ना व्ह्यू. मागे बघ फक्त. चलो ना, मैं फोटोज के लिए पोस्ट देखी बैठी. सो गाईज आता आमचं मरीन ड्राईव्ह बघून झाले मम्मीचं आमचं. आता मी आणि युवी कारमध्ये जातो आणि छाया मॅमला मी कारमध्ये बसवले, कारण की इकडे पोलीस आहेत. त्यांना इकडे पाठवतो. मम्मी आणि छाया मॅडम 2 मिनिटं एन्जॉय करतील माझ्यासोबत. ठीक आहे चलो. आता मी कारमध्ये बसतो. त्यांना थोडंसं ते करणार, ते येणार नाही, त्यांनी बघितलं असं म्हणणं आहे त्यांचं. बट चलो ठीक आहे. डन मम्मी. आपल्याला काकूला दाखवायचं. हो गया समुद्र बघून एकदाच. चला दिसलं नाही पण ठीक आहे फाईन. म्हणत होतं त्याच्यावरच खुश झाली असते मी अगोदर. हां नसतं भेटलात म्हणलं असं जाऊ द्या, पाहिलं काही कळणार आमचं. हां पण आता दिसला प्रॉपर. पण खूप सुंदर वाटतं लाईट. हां इकडे बघ ना, या साईडला बघ ना व्ह्यू आहे. इकडे व्ह्यू आहे बघ, है ना? चल उद्या अक्षदादा व्हेज खाणार आहे. नो उद्या मी कोंबडी खाणार आहे. आता माझा आज वनवास झाला डायरेक्ट. आज मी फटके बसते दिवसभर मी आज काही खाल्लं नाहीये नॉन व्हेज. उद्या फटके. उद्या मी खाणार नॉन व्हेज चिकन. आजचा वनवास मला खूप घडलाय. आज नाही मी तो पनीर खाऊ शकतो काकू, नाही बाई. मशरूम खाऊ शकतो. नाही आज मला खूप त्रास झालाय भाई. आज उद्या एक कोंबडी खायचीच आपल्याला. आज का तुला काय खायचं? आज पण खाणार, उद्या पण खाणार. उद्याची आज खाऊ. कारण की आज मी दिवसभर घासपूस खाल्लाय फक्त. एवढं नसतं राव. आज खा ना 2 खा. आज 2 उद्या वाटल्यास उपाशी राहा दिवसभर. नाही जमत नाही. भाऊ खायगा आज कोंबडी. आज खा ना, आज अय युवी काय? कुठं? अरे मी थोडी लावले. गोदरेज हॉटेल कंपनीत घेऊन चालली का तुम्हाला? हे तर बरोबर लावले. आज काय दिसतं मुंबईत फिरता का काय? आज काय खायला नाही भाई. हे मुंबईमध्ये काय
इथे एक हॉटेल भेटत नाही. जर हॉटेल भेटत पार्किंगला जागा नाहीये. आणि काय सांगत तुम्हाला, मुंबईचा विषय लय हार्ड आहे यार. इथे खायला आम्ही लिटरली आम्हाला हॉटेल एवढंच भेटत नाही. आणि जिथे हॉटेल दिसतात तिकडे पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. बडे बडे शहरों आणि फ्लायओव्हर टेक फ्लायओव्हर करून आम्ही डायरेक्ट सिटीच्या बाहेर गेलो पण आम्हाला हॉटेल भेटली नाही. इकडे लेफ्टला काहीतरी दिसतंय. आता आम्ही एक लावलंय जुगाड, बडे बडे शहरों में से कॉन्टॅक्ट फिरवले आम्ही छोटी थोडेसे आणि छोटी एक हॉटेल आम्ही शोधून होती काढली आहे. है ना. लेट्स सी. गाईज खूप डेंजर भूक लागली आहे. पहिले खातो आणि हॉटेलवर जाऊ, मग नंतर बोलू. आता बोलायची कॅपॅसिटीच नाही माझी. येस, क्वांटिटी यांनी खूप दिली आहे. आणि हे आई शपथ, हे डबे कुठे दिलेत बघितले का गाईज. आम्ही एवढ्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये बसलो. ॲस्थेटिकच्या चक्करमध्ये त्यांनी खूपच म्हणजे ढाबावाला फील दिला. डायरेक्ट फुल ढाबावाला फील आहे. एवढं ॲस्थेटिक हॉटेलमध्ये बसले आम्ही प्रॉपर भारीवाल्या. आणि फील डब्बे तर डायरेक्ट डब्बेवाल्याचे डब्बे ते टिफिनचे डब्बे. हे बघ मम्मी. तर गाईज रात्री आम्ही खूप जास्त थकलो, त्यामुळे हॉटेलवरती गेलो, डायरेक्ट झोपून गेलो. सकाळी उठलो, रेडी झालो. आता इकडे आम्ही लंच केलं डायरेक्ट उठून. ब्रेकफास्ट वगैरे स्किप, डायरेक्ट लंच केले. आता आम्ही चाललो आहे परत फर्निचर मार्केटला. आणि आता आज बघू आता दिवसभर आपल्याला काय काय फर्निचर भेटतो तुम्हाला मी सगळं आज डिटेलमध्ये सांगणार आहे. चलो लेट्स गो, देखते रहो, मजा आहे का. सो इकडे आम्ही बघितले, आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे, पण होते जरा बजेटच्या बाहेर म्हणजे बरेच महाग होते इकडे जरा. तर ठीक आहे, जर हां थोडेसे बल्की होते पण छान होते, आवडत मला. लेट्स आणखी आपण जरा मार्केट बघू आणि बघू आणखीन पुढे काय काय. आत्ता आम्ही इकडे बघितलं और देखते. आणि इकडे पूर्ण कुठे आलं आपण, कशेलीमध्ये काय फर्निचर मार्केट आहे. तर इकडे ना पूर्ण फर्निचरचंच आहे. तर इकडे जे इम्पोर्ट केलेले जे असतात ना ते खूप जास्त महाग असतात. जे इम्पोर्ट केलेले आहेत, जे इंडियन आहेत ते स्वस्त आहेत. आणि आम्हाला आवडतात इम्पोर्ट केलेले, जे बाहेरनं आलेत ना ते वाले आवडतात आणि ते खूप जास्त महाग आहेत. बट फाईन, जर आवडलं तर घेऊन टाकू. युवी काय म्हणतेस? डिपेंड. आता एकदा पूर्ण मार्केट स्टडी करतोय. हां काय शोधतोय? स्विंग. काय स्विंग? अच्छा, आवडलं? कम्फर्टेबल नाही आहे. हां हे कम्फर्टेबल असेल. झोका पण बघतो आता मी इकडे. लेट्स सी, झोका पण घ्यायचा आपल्याला. बघ कुठला आवडतो. आणि डेकोरेशनसाठी पण खूप भारी सामान इकडे. हो भाई, मम्मीला फक्त झोळे आवडतात, झोके. मम्मी प्रत्येक झोका जाऊन बघते. एक झोका घ्यावाच लागला आपल्याला मम्मीच्या रूममध्ये. मम्मी सगळे झोके जाऊन बघते. आवडला का तुझा झोका? त्याला एकच नसे, त्याला खाली बनवून नाही कोण पण असे खाली सपोर्ट चांगला आहे, वरती 2 अँगल केलेले. एक घ्यायचा का तुमच्या रूममध्ये? एक युवीला एक तुला. हा केवढाच आहे? हा किती सांगितलं? 84 ना? 84 सांगितलं हा वाला सोफा. याच्यामध्ये ते साईड्स असे बाहेर जातात, प्रॉपर. आणि बॅक पण मागे जाते, पुढे येते तिची. ही कुठला आवडतं तुला? थकलेत सगळे आता, सगळे दुकान बघून थकलेत सगळे. तर मी तिकडे मला आजचा एक आवडला, आपण जिथं पहिलं बघितलं ना तो वाला मला एक आवडला आहे. तिकडे व्हिडिओ नाही घेता आली मला, व्हाईट हाऊसमधला. तर मला तिकडे व्हिडिओ नाही घेता आली. तो वाला एक होता 1,05,000. तो वाला आवडला मला. हा पण मस्त एक 80,000. बनाएगा तो 124. बनाएगा तो ये हा बनवून घेतला तर 124. 3+2 आणि आता ऑफरमध्ये 80. तर गाईज ऑलमोस्ट आता फायनल होते. आता यांच्यावरती आहे फायनल करायचं की नाही. आता यांनी जर फायनल केलं आता या सरांनी जर फायनल केलं तर आज 2 सोफे डायरेक्ट रेडी आहेत. 2 सोफे रेडी आहेत त्यांच्या. आणि मी डील तुम्हाला चांगली दिली. मी तुम्हाला एवढं सांगेल की मी सगळं मार्केट फिरलो. इथे आम्हाला जरा विषय पटलाय, तरी पण आता एंडला सांगेल डील झाल्यावर खरंच पटलाय की नाही.
चिक्कू कलर आहे सब जाऊन फॅब्रिक आता मी इथे चेक करतोय. मम्मीला पण आवडले. आता काय होतं तुम्ही माहिती आहे का, छाया मॅडमला एक सोफा आवडायचा आणि तिथे एकच असायचा. मम्मीचं असं असायचं की भाई आपण पण तसा घ्यायचा, पण तसा सेकंड नसायचा. बेस्ट अरे अगर ना विषय अर्धा विषय काढला. छाया मॅडमचा विषय माहीत नाही आणखी. सस्पेन्स में रहो गाइस, सस्पेन्स में रहो, बाद में बताएंगे छाया मॅडमचा विषय. उधर लगायचं साईड में आहे ना पॉलिश. प्रत्येक वेळेस निघणार तर ते हे बघ ना, ऐक ना, हे बघ असं नाही निघत. आपण असं काढतो तर मन निघतंय. आपण नाही काढत असं, पण घरी आल्यावर लेकरं पाहुणे रावळे बसल्या बसल्या हेच करतात. सोफ्यावर बसल्या बसल्या ना असंच काढतात. हात निघण्यासारखं असेल तर मजेत त्यांना. हो बरोबर आहे ना बाई, करतात ना. निघायला नाही पाहिजे ना. यही कपडा चाहिए मुझे. हा सोफा आवडला ॲक्च्युली, कम्फर्टेबल आहे. तर हा आवडला आहे का आम्हाला. 3, 2 प्लस हे एक आणि ह्याच्यासोबत एक चेअर असणार आहे आणखी. असं आवडलं आहे छाया मॅडमला. खूप मोठं होऊ लागलं पण ना. हे 3 पण आहे, 2 पण आहे, हे पण आणि एक चेअर पण आहे. तेवढी जागा आहे ना आपल्याला. तर आता अपडेट असं आहे की हा वाला सोफा 3 + 2 प्लस एक काउच प्लस अशीच ह्याच्यासारखी एक चेअर हे छायामॅमला आवडले. आणि मला जे आवडले ते वालं तिकडचं आहे. आणि मला आवडलं हे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठलं चांगलं वाटतं. नाही ॲक्च्युली तो ती जी चेअर आली ना तो भारीच वाटतो, नो डाऊट. हां ती चेअर आली ते भारीच वाटतो. काय हां काय राऊंड वाला स्टूल ऍड केलं. ते स्टूल का ते मधलं नाही नाही, स्टूल मधलं नाही. सेंटर टेबल म्हणताय का. नाही, तसा मोठा आहे ना. अच्छा तो तसा तो गोल त्याच्यातून छोटावाला आपण फक्त गोल. बघितलेलं हा ना गोल. म्हणजे मला काय होईल, देवघराचं देवघराच्या ते. तिथं त्याला करून किती मला म्हणताय? disturb नाही होणार. 10,000 म्हणता अजून कमी करा. ठीक आहे ना, मी पण त्याचा विचार करतो कारण की देव घरचं ते चांगलं वाटलं समोर. कॉपी कॅट नाही हे नाही ते मला पण आवडलं होतं ना. मला जे आवडलं ते लगेच आवडलं म्हणतो मी. जे नाही आवडलं ते डायरेक्टली बोलते तू मागून बोलतो कॉपी कर. नाही काय कसलं कॉपी कॅट आहे. तर गाईज अक्षय दादा त्या सोफ्यावर बसून विचार करतोय की हा घ्यायचा की नाही. कन्फ्युजन खूप जास्त कन्फ्युजन आहे कारण की हा छाया मॅमने फायनल केला आहे. मी एक तर हा सेम असा घेऊ शकतो किंवा मग दुसरा घेऊ शकतो. एक तर मला तो आवडला आहे, तो मला चला. काय आवडलं हा ना. लुक भारी याचा मम्मी काय वाटतं. लुक छान आहे याचा, लुक छान याचा पण त्याचा काहीतरी एकदम एक्स्ट्रीम वाव आहे. कोणता हा मोठा आहे पण लुक वाईज हा मस्त आहे. छान याला साईडनी पण बरंच आहे. जर तू पडदे वगैरे लावले ना, छोटे याला बघ जरा जास्त देऊ. जर तू पडदे वगैरे लावले त्याचा लुक खूप भारी. हो ना. ते तर मोठं आहे ते size. ते मोठे ते आहे याचा लुक चांगलं वाटतंय. कशामध्ये 2 वर 3 चॉकलेट 2 काय लोक काय जास्त वाटतं याच्यामध्ये चेअर घ्यायला लागेल डायनिंगच्या. जर जास्त लोकांचा डायनिंग चेअर होतो बसतो. काकूंचा जीव त्याच्यात अडकलाय. आवडलं तर मग. काकूंचा जीव त्याच्यात अडकलाय. सेम अशी चेअर होते. आता पकड तू. थकली तू. कशी ब्लॉगिंग शिकणार आहे तू. एवढासा फोन पकडून थकून गेलीस. कधी फुल ब्लॉग बनवणार तू. हे बघा गाईज मला हा एक आवडलाय आणि एक तो आवडलाय तिकडचा. मला असं वाटतं जर ह्या दोघांमधून तू विचार करतोय का मला. मग ह्या दोघात कुठलं वाटतं तुला. ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कुठलं वाटतंय. Honestly, हा. हां दिसायला का कसा. दिसायला हा बरं वाटतं ना. ह्याचा आता काय कलर आहे. आपण दुसरा कलर घेतला. दुसरा कलर कम्फर्टेबल हा. पण ह्याच्यामध्ये आपण कलर दुसरा घेतला की हा पण वेगळा दिसेल ना. मी काय म्हणते तू ना 4-5 झोपे लावून घे. 4-5 झोपे. नाही त्याचं बघ ना. आलीचे का बसून बघ. उलटे आहे तुला जास्त आहे खूप जास्त हात ठेवायला. हे त्या सोफ्याला नाहीच आहे. ही कोणती चेअर आहे. डायनिंगची चेअर
कसे ही थोडा चौडाची ही केवढ्याची आहे ही केवढ्याची आहे 7,500 7,500 ओके ॲक्च्युली इसमें ये डबल काम किया है ना थोड़ा पिछली में नीचे wood का परफेक्ट लुक वाईज कोणती हां कम्फर्ट वाईज ही चांगली आहे का बघ ना अच्छा ती बघ पहिला. जा बसून ती बघितली ऑलरेडी यात थोडं जास्त तुम्हाला डीप जात येते असं पण डीप जायचं जेवण करताना जेवण deep जायची गरज करायचं नाही. खाऊन थोडं 2 घास मागे 2 घास खायचं मागे टाकायचं त्याच्यावर असं असं पूर्ण आतमध्ये. चलो, तो काय बोलून नको. ही वाली एक चेअर आहे तो नाही तो जरा वेगळंच आहे ठीक आहे हा एक चेअर ती छान अच्छी हां पण तो लुक वाईज नाही आवडला मला एवढा लुक नाही एवढा चांगला त्याचा गाईज अक्षता तर खूप कन्फ्युज आहे त्या सोफ्यावर या सोफ्यावर या सोफ्यावर त्या सोफ्यावर कोणतं घ्यायचं आहे तुला हे मला कळत नाही कोणतं मला घ्यायचं मला खूपच कन्फ्युजन होतं आहे छाव्याने तिकडे फायनल करून टाकलं त्यांची डील चालली तिकडं त्यांनी थोडा डन करून टाकला मी कन्फ्युज नाही बरोबर हा आधी असं बरं आहे. मेरे को लगता है तुम ये करो नहीं तो फिर वो करो कोणचा वाला ये वाला नहीं तो फिर वो वाला ये दोनों चाहिए ना हां दोन तर गाईज 2 वॉच घेतलेत आम्ही कशी घेतली तिथं तुम्हाला थोडंसं सरप्राईज नंतर दाखवतो ठीक आहे देतो सो गाईज तर ॲक्च्युली झालं असं की फर्निचरच्या दुकानामध्ये आम्ही सगळं ते बघत होतो आणि त्यानंतर माझं स्टोरेज फुल झालं मला काही डिलीट पण करता येत नव्हतं आणि त्यानंतर आम्ही एवढं जास्त थकलो होतो रात्री तिथे ऑलमोस्ट मला वाटतं 10:30-11 वाजले होते आम्हाला मुंबईमध्येच त्या फर्निचर दुकानामध्ये आणि त्यानंतर मला रात्रभर ट्राय करून छत्रपती संभाजीनगरला यायचं होतं त्यामुळे मी खूप जास्त एक्झॉस्ट झालो होतो त्यामुळे नंतर माझा व्लॉग घ्यायचा विसरून गेलो म्हणजे माझं स्टोरेज पण फुल झालं मग मला ते जमलंच नाही की डिलीट वगैरे करेल काहीतरी आणि परत ते तेवढा वेळच नव्हता सो मी डायरेक्ट छत्रपती संभाजीनगरला आलो आणि आता तुम्हाला बाकीचे अपडेट देतो की फर्निचर जे आपलं मी तुम्हाला सांगितलं मी कन्फ्यूज आहे आणि मला कळत नाही मी कुठलावाला सोफा घेऊ सो मी 2 ते सोफ्यामध्ये कन्फ्यूज होतो मी फायनल नाही केलं मी थोडासा विचार केला की नाही आपल्याला एवढी गडबड नाही आहे आपल्याला आणखीन आपलं थोडंसं इंटरनेटचं वगैरे काम व्हायला थोडासा वेळ आहे तर आपण लगेच नको फायनल करायला आणखी काही नवीन गोष्टी डोक्यात येतील सो आपण नंतर फायनल करू आणि मला फक्त मुंबईला जायचं कारण असं होतं की मला सगळं बघायचं होतं की कसं फर्निचर आहे कशा सगळ्या गोष्टी आहेत आयडिया घ्यायची होती की मी मग या प्रकारे मी काय इंटर करू शकतो मला आणखी थोडंसं आयडिया येण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि त्या छाया मॅमला काही फर्निचर वगैरे आवडत त्यांनी सोफा त्यांचा एक डन केला आहे आणि तुम्हाला सांगतो मी जे सोफे आवडत होते लिटरली 3.5 लाख 4 लाख असे त्यांचे प्राईस होते कारण ते इम्पोर्टेड होते आणि तेच इंडियनमध्ये घ्यायचे गेल्यावर ते थोडं स्वस्त होते पण मला जे आवडत होते छाया मॅमला जे आवडत होते ते सगळे इम्पोर्टेड होते आणि त्याचे प्राईस खूप जास्त हाय होत्या आणि सोफे वगैरे मी तर काय डन केला नाही आणखी आणि मी थोडंसं ते आता नंतर करेल सोफा डन कुठला करायचा आहे पण मी त्या 2मध्ये कन्फ्यूज होतो मी त्या 2मधून पण एक करू शकतो सो मला कमेंट करून सांगा की त्या 2मधला कुठलावाला सोफा तुम्हाला चांगला वाटतोय एक तो थोडा एकदम व्हाईटवाला येतो की थोडासा जो कमी व्हाईट आहे तो आला त्या 2पैकी मला एकदा सांगा आणि हां मी फक्त तिकडनं एक गोष्ट घेतली एक वॉच घेतली आहे मी डेकोरेटिव्ह आयटम एक वॉच थोडीशी एक्सपेन्सिव्ह पडली ती मला कितीला पडली मला ती 35,000ची जी वॉच होती त्याच्यावरती डिस्काउंट होतं तर मला ती वॉच समथिंग 22,000ला पडली 22,000 समथिंग काहीतरी पडली आहे सो मी तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला ॲक्युरेट सगळ्या गोष्टीचं प्राईस सांगणार आहे आणि ॲक्युरेट आपलं घराला किती खर्च लागतो आहे आणि सगळं आपण इंटेरियरला किती खर्च लावणार आहे मॉड्युलर किचनला किती खर्च लावणार आहे फर्निचरला किती लावणार आहे कशी बार्गेनिंग करणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे सो तुम्हाला पण तुमचं घर बनवायचं असेल तुम्हाला त्याची हेल्प होणार आहे सो तुम्ही इथून पुढचे व्लॉग लक्ष देऊन पूर्ण बघा कारण की मी सगळं मार्केट फिरणार आहे सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करणार आहे एक नवीन गोष्ट शोधून माझ्या घरासाठी आणणार कारण की घर बनवणं एक माझं एक ड्रीम आहे की मला खूप असं छानसं घर बनायचं त्यासाठी मी खूप जास्त एफर्ट्स पण घेतो आहे इकडे तिकडे फिरतो कारण मी लिटरली काही काम नसताना मुंबईला गेलो आणि सगळं बघून आले फक्त मला आयडिया येण्यासाठी की कसं मी फर्निचर करायला पाहिजे काय करायला पाहिजे त्यासाठी फक्त सो तुम्ही व्लॉग बघा तुमचा पण फायदा नक्की होईल मी तुम्हाला सांगेल की बार्गेनिंग कुठे होती किती कमीमध्ये पण आपला रेट भेटू शकता तो सगळ्या गोष्टी मला एक्सप्लेन करणार आहे सो येस इथून पुढचे व्लॉग तुम्ही रेग्युलर बघाच
थँक्यू सो मच. इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जो ब्लॉगचा मी याच्यामध्ये घेणार होतो की क्वेश्चन आन्सर. मी बोललो होतो ब्रॉडकास्ट ग्रुपवरती की तुम्ही इकडे क्वेश्चन्स विचार, तुम्हाला जे पण क्वेश्चन्स आहे अबाउट मी, फॅमिली, एव्हरीथिंग मी सगळ्यांचे आन्सर करेल. बट हा व्लॉग ना ऑलरेडी खूप लॉंग झाला आहे, 35-40 मिनिट्स ऑलरेडी हा व्लॉग झाला आहे. सो आणखी याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर टाकलं की तो खूपच लॉंग होईल. सो मी विचार केला की क्वेश्चन आन्सरचा वाला व्लॉग मी नेक्स्ट व्लॉगमध्ये ते इन्क्लूड करेल. सो तोपर्यंत तुम्ही ह्या व्लॉगच्या खाली पण कमेंट करून ठेवा, तुमचे जे पण काही क्वेश्चन असतील सगळे कमेंट करून ठेवा. मी जे बेस्ट क्वेश्चन्स मला वाटतील त्याचे मी आन्सर नेक्स्ट ब्लॉगमध्ये 100% टाकणार आहे. आणि जास्त वेळ लावणार नाही. नेक्स्ट ब्लॉग पण आपला लवकरच येतो आहे आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणखीन खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी टाकणार आहे. सो येस, मजा येणार आहे. तुम्ही व्लॉग बिलकुल मिस करायचं नाही इथून पुढे. येस, सो खाली तुम्ही फटाफट कमेंट करा आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही वेट करा की मी काय रिप्लाय देतो. तुमच्या कमेंटच्या स्क्रीनशॉटसोबत, तुमच्या नावासोबत तुम्हाला शॉर्टआउट देऊन मी रिप्लाय करणार आहे. सो मजा येणार आहे गाईज. टाटा, बाय बाय, सी यू अँड लव यू ऑल. मजा आ रहा है आजकल ब्लॉग बनाने में.